येथे गणरायांच्या आगमनानंतर वाजत गाजत येणाऱ्या गौरी वातावरण भारावून टाकतात। 31 ऑगस्ट रविवारी विघ्नहर्ता गणरायांनंतर रविवारी मंगलमय वातावरणात सोनपावलांनी गौरींचं आगमन झालं। गौरींच्या आगमनानंतर अनेक दिवसापासून लगबग सुरू असते। गौरी आगमन त्यांच्या पाहुणचारात घरातील प्रत्येक सदस्य जणू हरवून गेलेला असतो। दरम्यान 31 ऑगस्ट रोजी घरोघरी अनुराधा नक्षत्रावर सोनपावली गौरींचं अत्यंत उत्साही आणि मंगलमय अशा वातावरणात आगमन झालं। या निमित्त घराघरात आनंददायी आणि चैतन्यमय असं वातावरण दिसत होतं। आपल्या घरी आलेली ही माहेरवाशीण सर्वांना भावनिक करते, त्यामुळे गौरीशी स्त्रियांचं खास जिव्हाळ्याचं नातं आहे। माहेरवाशिणी ज्या दिवसाच्या आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठ गौरी आगमनाचा। लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवास वाटतं तेव्हा ती गौरी म्हणून येते अशी कहाणी सांगितली जाते। ज्येष्ठ नक्षत्रात ही पूजा होते, म्हणून ज्येष्ठ गौरी असेही म्हणतात। महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठ कनिष्ठ सखी पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात। खड्यांच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी, साडू मातीच्या तसेच पितळी मुकुटे तोंडाच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवल्या जातात। हे दोन मुखवटे म्हणजे पार्वती व तिची सखी काही घरात नवसाने बोललेल्या गौरींचं बाळ देखील मांडतात। गौराई सोना मोताच्या पावलांनी घरात प्रवेश करते। पहिल्या दिवशी तिला दुर्वा, कापूस, आघाडा वाहतात आणि मेथीची भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात। दुसऱ्या दिवशी तिला पाना फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार चाफ्यांचे फूल, केवढ्याचं पान वाहतात, तर नैवेद्याला 16 भाज्या, 16 चटण्या, 16 पक्वान्न तसेच फराळाचे पदार्थ करतात। पुरणाचे 16 दिव्यांनी आरती करतात। संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो। तिसऱ्या दिवशी तिला खीर, काणवलांचं नैवेद्य दाखवून पाठवणी केली जाते। अशा प्रकारे ही माहेरवाशिणी येते, राहते आणि डोळ्यात पाणी आणून परत येण्याचं वचन मात्र देऊन जाते। अशा या महालक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आज आपल्या इथे महालक्ष्मी आगमन झालेले आहे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगत आहे। महालक्ष्मी हा सण 3 दिवसाचा असतो। तो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आम्ही सगळेजण साजरा करतो। पोळ्यापासून महालक्ष्मी सणाची सुरुवात होते। घराची साफसफाई, रंगरंगोटी, डबे वगैरे, चक्क स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटके आणि तसेच गणपतीपासून महालक्ष्मी सणाच्या फराळाला सुरुवात होते। आम्ही महालक्ष्मी सणाचे सर्व पदार्थ आवडीने करतो, त्यांना जे आवडतं ते करतो। 16 भाज्या, 16 चटण्या। महालक्ष्मी आगमनाची पहिल्या दिवसापासून सुरुवात असते। दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजनाचा दुसरा दिवस असतो, तसेच महानैवेद्य, महाआरती असते, पूर्णाचा महानैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण खीर आणि कालवण्याची खीर आणि वळवटाचा नैवेद्य असतो आणि संध्याकाळी सवाष्णीला हळदी कुंकू असते। असा हा सण आम्ही साजरा करतो मोठ्या उत्साहाने, आनंदाने। गावातील वातावरण प्रसन्न असते। आम्ही सगळ्यांच्या घरी हळदी कुंकूला जातो, तसेच हा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो। व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते, KTV न्यूज, लोणार, बुलढाणा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।